नमस्कार मित्रो, भागीरथी स्टडी हब मध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक आहे जे की आज 21/2/2024 रोजी प्रसिद्ध झालं आहे त्याविषयी आणि त्या प्रसिद्धी पत्राविषयी माहिती पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीबाबत आपल्याला कोणतीही अपडेट मिस होणार नाही। तर चला सुरू करूया। तर हे 2021/2/2024 रोजी म्हणजे आज आलेलं परिपत्रक आहे आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे शिक्षण आयुक्तालयानं प्रसिद्ध केले आहेत। तर पाहूया ते कोणकोणते मुद्दे आहेत जेणेकरून आपल्याला शिक्षक भरतीबाबत अजून जास्त स्पष्टता येईल। तर सर्वात पहिला मुद्दा आहे, पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येण्यात असलेली शिक्षक भरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे। या पदभरतीसाठी उमेदवारांकडून दिनांक 14/2/2024 अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत। तर या पहिल्या मुद्द्यामध्ये असं म्हटलं आहे की जी काही शिक्षक भरती आहे ही शासनाचे जे काही सर्व नियम आहेत, नियम म्हणजे सर्व शासनाचे जे काही GR आहेत त्या GR ला धरून आहे। कोणत्याही GR ला विसंगत किंवा कोणत्याही तरतुदीला बगल देऊन ही भरती न करता एकदम सर्व नियमाने आणि पारदर्शकपणे ही भरती करण्यात आली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की जे काही आपले प्रेफरन्स लॉक करण्याची तारीख आहे ती 14 तारखेला अखेरची होती आणि त्या दिवशी सर्वांकडून प्रेफरन्स लॉक करण्यात आलेले होते। त्यानंतरचा मुद्दा आहे, उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयाचे गट, माध्यम, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या व्यवस्थापकाकडे उपलब्ध असलेले आरक्षण विषय इत्यादी बाबींची संगणकीय आज्ञावलीचे प्रशिक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे। म्हणजे सध्या आपली जी शिक्षक भरती आहे ते कुठे येऊन थांबलेली आहे, तर तुम्ही जे प्रेफरन्स आहेत ते लॉक करून दिलेले आहेत, म्हणजे तुमचं काम संपलेलं आहे। तर आता इथं कोणाचं काम सुरू आहे की आयुक्तालयाचं काम सुरू आहे आणि जे आयुक्तालयाचं काम आहे ते कसलाही मानवी हस्तक्षेप त्यात नाहीये। ती सर्व प्रणाली ही संगणकीय प्रणाली आहे, म्हणजे त्यात कसलाही मानवी हस्तक्षेप नाहीये। तर काम कोणतं सुरू आहे की जी काही तुमचं शिक्षण अध्यापन विषयाचे गट आहे, म्हणजे कोणी DED आहे, कोणी BEd आहे, माध्यम आहे मराठी, इंग्लिश, उर्दू, कन्नड, तेलुगू हे जे माध्यम आहेत व अभियोग्यता चाचणीचे गुण, या सर्वांच्या अनुषंगाने सर्व बाबी विचारात घेऊन तुमची जी काही यादी आहे ती तयार करण्याचं काम सुरू आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे, संगणकीय प्रणाली आज्ञावलीचे प्रशिक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल। म्हणजे हे जे काम आहे हे संगणकीय प्रणालीद्वारे सर्व काही काम पूर्ण झाल्यानंतर जे काही नियुक्तीसाठी पात्र असे काही उमेदवार जे आहेत, म्हणजे जे क्वालिफाय झाले आहेत, त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल। आणि त्यानंतर सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे। एकदम शेवटचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे आहे ही जी भरती आहे ही अतिशय पारदर्शकपणे सुरू आहे आणि तुम्ही कसल्याही जे काही सर्व अफवा आहेत किंवा कोणी म्हणत आहे भरतीत घोटाळा आहे, तर अशा कसल्याही अफवांना बळी न पडता जे काही प्रशासन आहे त्याला सहकार्य करावे, जेणेकरून ही भरती जी आहे आपली लवकरात लवकर पूर्ण होईल असं आयुक्तालयाचं म्हणणं आहे। तर असं ही आजची जी काही होती ही आजचे प्रसिद्ध पत्रक होते, ज्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलंय की प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे आणि प्रोसेसमध्ये प्रणाली कशा पद्धतीने सुरू आहे, मानवी हस्तक्षेप आहे का नाही, हे सर्व गोष्टी आपल्याला या प्रसिद्ध पत्रकातून समजल्या आहेत। तर अशा प्रकारे हे आजचं एक प्रसिद्धी पत्रक होतं। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जे काही शिक्षक भरतीबाबत सर्व काही ज्या अडचणी आहेत त्या आम्हाला कळवत चला, जेणेकरून आम्ही त्या अशा बाबतींबाबत व्हिडिओ बनवत चलू। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।